माद्यां जगद्व्यापिनीं हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मावतीं सुधां वन्देतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां नत्वा सूर्यं गणेशं च वाग्देवीं च सरस्वतीं श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आपण संस्कृत तत्वकौमुदी या ग्रंथाचा विचार करत आहोत. यामध्ये आपण राम शब्दाचा विचार पूर्ण केला. राम शब्दाचा विचार करताना मग राम शब्द पाहिला ना तर बोलावर राम शब्दाचे रूप राम राम शब्द आपण पाहिला. आता म्हणजे राम शब्द कसा होता? अकारांत, ज्याच्या शेवटी अ आहे ते कसे शब्द झाले? अकारांत. मग अकारांत शब्दांचा विचार आपण केला. आता आणि सगळे अकारांत शब्द राम शब्दाप्रमाणे चालतात. कोणते अकारांत? अकारांत पुल्लिंगी. यानंतर आपण अकारांत सर्वनामे पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? सर्वनाम. सर्वनाम सगळे सरळ सरळ त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा. जे सगळ्यांचं नाम होऊ शकतं त्याला म्हणायचं सर्वनाम. जे सर्वांचं नाम आहे ते सर्वनाम. मग आता म्हणजे ते माझंही होऊ शकतं, त्याचंही होऊ शकतं, त्याचंही होऊ शकतं, त्याचे सगळ्यांचं होऊ शकतं. सगळ्यांकरता ज्याचा प्रयोग केला जाऊ शकतो ते सर्वनाम. आता आपल्या पुढे काही मग सर्वनाम कोणाला म्हणतात, कोण आहेत सर्वनाम अशी आणि सगळं चालेल रामप्रमाणेच. पण जो काही बदल होईल थोडाफार होईल तो आपण नंतर पाहू. मग आता एक सूत्र येत आहे जे काही शब्दांची सर्वनाम संज्ञा करतं ते पुढे पहा. सर्वादीनि सर्वनामानि सर्वादीनि सर्वनामानि सर्वादीनि सर्वनामानि सर्वादीनि सर्वनामानि सर्वादीनि सर्वनामानि सर्वादीनि शब्दरूप स्वरूपाणी. बोला सर्वादीनि. बोला सर्वादीनि. सर्वादीनि शब्द स्वरूपाणी. सर्वादीनि शब्द स्वरूपाणी सर्वनाम संज्ञानि स्युः. सर्वनाम संज्ञानि स्युः. सर्वनाम संज्ञानि स्युः. सर्वादीनि शब्द स्वरूपाणि सर्वनाम संज्ञानि स्युः. तुम्हाला लगेच विचारणार आहे काहींना बरं का. ज्यांच्या लवकर कंठस्थ होत नाही ना त्यांना जास्त विचार जाणार. बोला सर्वादीनि शब्द स्वरूपाणि सर्वनाम संज्ञानि स्युः. बोल शब्द स्वरूपाने सर्वनाम संज्ञानि स्युः. बोल रे अभिमन्यू. सर्वनाम संज्ञानि स्युः. बोल सर्वादीनि शब्द स्वरूपाने सर्वनामानि संज्ञानि. सर्वादीनि शब्द स्वरूपाने. हा बोल बाबा.
सर्वादिनी शब्दस्वरूपाने सर्वनामाने संज्ञाने स्वीकृत. सर्वनाम संज्ञाने स्युः. सर्वादिनी म्हणजे सर्व इत्यादी. सर्व इत्यादी शब्द स्वरूपे. शब्द स्वरूपे काय होतो? सर्वनाम संज्ञक हो. सर्व इत्यादी शब्द स्वरूपे काय होत? सर्वनाम संज्ञक होत. सर्व इत्यादी शब्द स्वरूपाची काय संज्ञा होते? सर्वनाम संज्ञा होते. मग आता तिथं नाही. सर्व इत्यादी शब्दांना काय म्हटलं जातं? म्हणजे सर्व सहित. त्यांना काय म्हणायचं? सर्वनाम. मग आता ही कोणती आहेत? किती येतं? तर पहा. सर्व विश्व उभ. बोला. सर्व विश्व उभ. सर्व विश्व उभ. सर्व विश्व उभ. उभय. सर्व विश्व उभ उभय. सर्व विश्व उभ उभय. दतर दतम. दतर दतम. दतर दतम. अन्य अन्यतर. अन्य अन्यतर. इतर. त्वत्व. त्वत्व. इतर त्वत्व. नेम. सम. शिम. झाले ना? किती झाले? 14. पहा 1 2 3 4 5 6 7 10 11 12 13 14. किती झाले? 14. यानंतर आता पुढे 3 गणसूत्र दिलेत. काय दिले? गणसूत्र. पाहता पूर्वपरावर. बरं. पूर्वपरावर. 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 दक्षिणोत्तर. पूर्वपरावर दक्षिणोत्तर. पराधराणि. 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 व्यवस्थायां. व्यवस्थाया. मसंज्ञायां. मसंज्ञायां. अरे संज्ञायां. काय रे विठ्ठल? बोला. पूर्वपरावर. पूर्वपरावर दक्षिणोत्तर पराधराणि. व्यवस्थायां संज्ञायां. पहा मी आता याचा अर्थ नाही सांगणार तुम्हाला. म्हणजे कोण कोण? एक पूर्व, दुसरा पर, तिसरा अवर, चौथा दक्षिण, पाचवा उत्तर आणि सहावा परा. पूर्व परावर. उत्तर. उत्तर झालं ना? पराधराणि. उत्तर. पर मागे झालं पूर्व पर. पूर्वापराचे इथं पूर्व आहे ना, इथं अपर आहे आणि इकडं पर आहे ना, आणि अधर. हे झाले 7. पहा 1 2 3 4 5 6 7. हे यांनाही काय म्हटलं आता? सर्वनाम. ठीक. याचा अर्थ आपण नंतर पाहू. काय नाही, आपल्या पुढचं सूत्र येणार आहे तेव्हा आपण पाहणार आहोत. पुन्हा पहा. स्वमज्ञाती धनाख्यायाम. स्वमज्ञाती धनाख्यायाम. स्वमज्ञाती धनाख्यायाम. स्वमज्ञाती धनाख्यायाम. या सूत्रात स्वम. इथं कोणतं घ्यायचं? एक केवळ स्वम. याची काय संज्ञा होते? सर्वनाम. पुन्हा अंतरम. 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 बैर्योगोप. बैर्योगोप. सम्यानयोः. आणि या सूत्रात दिलेला अंतर याची काय होणार आहे? सर्वनाम संज्ञा. लक्षात ठेव बरं का. 14 7 21 झाले का नाही? 21 1 22 हे 23. 23 काय झाले आतापर्यंत? सर्वनाम.
मला बस तुम्हाला थोडक्यात सांगायचं आज, म्हणून मी अर्थ वगैरे काही लिहिणे आहे. 5 मिनिटात पाठ बंद होणार आहे. आणखी काय सर्वनाम आहेत. त्यद, बोला त्यत तद, त्यत तद, यद एतद, त्यत तद यद एतद, इदम अदस, इदम अदस, त्यत तद यद एतद इदम अदस, एकद्वीम, एकद्वीम, युष्मदस्मद, युष्मदस्मद, भवतु किम, भवतु किम. हे 12 वरचे 23 आणि हे 12 किती झाले 35 25. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती झाले 35. या 35 जणांना सर्वनाम असं लिहिले खाली. भवतु किम इति 35 सर्वादयः. किती येतं 35. हे सर्व इत्यादी आहेत आणि या 35 जणांची काय संज्ञा होते सर्वनाम संज्ञा होते. एवढं कंठस्थ करून यायचं. याचा विचार याचे रूप कसे सिद्ध करायचे ते उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं शांती शांती.